मैं मोदी जी से कहना चाहता हूँ, सुबह हो गई मामू। झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. जेव्हा सत्तेचा अहंकार आकाशाला भिडतो तेव्हा त्याला वाटतं की आपल्याला कोणीच हलवू शकत नाही, पण जेव्हा देशातील तरुण रस्त्यावर उतरतो ना तेव्हा मोठमोठ्या खुर्च्यांचे पाय ढिले होतात. मित्रांनो, या सरकारमध्ये राजीनामे होत नाही हा गैरसमज आज एकाच झटक्यात तुटलाय. असं बोलले होते राजनाथ सिंग की आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शेवटी आपला राजीनामा दिलाय. तब्बल 35 दिवस चाललेल्या जंतर मंतरवरील त्या भयंकर आंदोलनासमोर लाठ्याकाठ्या खाऊनही न झुकलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर शेवटी दिल्लीच्या सत्तेला झुकावंच लागलं. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि विषय संपला तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहात. कारण ही तर फक्त नांदी आहे. खरी लढाई तर आत्ता सुरू झालीये. राजीनाम्यानंतर जंतर मंतरवरून अशी काय घोषणा झाली ज्यामुळे दिल्लीच्या प्रशासनाची झोपच उडाली. चला आज या आंदोलनाची संपूर्ण इनसाइड स्टोरी, ती भयंकर 35 दिवसांची लढाई आणि यानंतर होणारा मोठा स्फोट समजून घेऊया. मित्रांनो, भारतासारख्या देशात डॉक्टर बनण्याचं स्वप्न लाखो मुलं पाहतात. रात्रंदिवस अभ्यास करतात. आई वडिलांचे कष्टांचे पैसे, त्यांच्या अपेक्षा आणि त्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण आयुष्य एका परीक्षेवर अवलंबून असतं, ते म्हणजे नीट परीक्षा. पण काय होतं जेव्हा या परीक्षेचा कागद फुटतो तेव्हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांचं भविष्य पैशांच्या जोरावर विकलं जातं. गेल्या काही दिवसात नीट पेपर फुटीच्या बातम्यांनी संपूर्ण देश हादरला. पण या सगळ्या प्रकारानंतर सर्वात जास्त धक्कादायक काय होतं तर प्रशासनाची आणि यंत्रणेची शांतता. जेव्हा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांना उत्तरे मिळण्याऐवजी काय मिळालं? पोलिसांच्या लाठ्या. पण म्हणतात ना, अन्यायाची एक सीमा असते. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा निर्माण होतो संघर्ष, आणि या संघर्षातून उभी राहिली कॉक्रोच जनता पार्टी सीजेपी आणि तिचे प्रमुख अभिजित दिपके. अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर ठाण मांडलं. 35 दिवस मित्रांनो, 35 दिवस सोपे नसतात. उन्हात, पावसात, पोलिसांच्या दबावात, लाठीचार्ज, अश्रुधूर सहन करत हे तरुण तिथे बसून राहिले. त्यांची एकच प्रमुख मागणी होती, नीट पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. आता इथे विचार करा, दिल्लीमध्ये सरकारविरुद्ध आंदोलन करणं आणि तिथून थेट केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा खेचून आणणं, हे आजच्या काळात किती कठीण आहे. सगळेजण म्हणत होते काही होणार नाही, सरकार तुमचं ऐकत नाही. पण जसे दिवस निघत गेले तसा जंतर मंतरवरचा हा वणवा संपूर्ण देशात पसरू लागला. वीकेंड जवळ आला की गर्दी दुपटीने वाढायची. देशभरातून तरुणांचा पाठिंबा मिळायला लागला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच केंद्र सरकारच्या वतीने हालचाली सुरू झाल्या. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी सीजेपीच्या प्रवक्त्यांशी बंद दाराआड बैठका घेतल्या. कालच्या दुसऱ्या बैठकीत सरकारने 2 दिवसांचा वेळ मागितला होता, पण आंदोलकांचा दबाव इतका प्रचंड होता की 2 दिवस सोडा, अवघ्या 24 तासात धर्मेंद्र प्रधान यांनी थेट पंतप्रधान मोदींकडे आपला राजीनामा सोपवला. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पीटीआय पासून ते देशातील बड्या वृत्तवाहिन्यांपर्यंत बातमी वाऱ्यासारखी पसरली. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. जंतर मंतरवर एकच जल्लोष झाला, वी हॅव डन इट अशा घोषणा हवेत गुंजू लागल्या. अभिजित दिपके यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं लोक म्हणायचे, पण आता ते करून दाखवलं. पण मित्रांनो, इथेच या कथेमध्ये एक असा विलन टर्न येतो ज्याची अपेक्षा कदाचित सरकारने सुद्धा केली नव्हती. तुम्हाला काय वाटतं? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे आंदोलन संपलं का? सीजेपीने तंबू गुंडाळले आणि मुलं घरी निघून गेली का? बिलकुल नाही. अभिजित दिपके यांनी स्पष्ट सांगितलं, हा फक्त पहिला टप्पा आहे. राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपलं असं कुणीही समजू नये. आम्ही मैदान सोडणार नाही. पण प्रश्न असा पडतो की जर मंत्र्यांचा राजीनामा ही मुख्य मागणी होती तर आता नक्की काय हवंय? आंदोलन पुढे चालू ठेवण्यामागचं कारण काय? मित्रांनो, इथे समोर आल्या 3 अशा मागण्या ज्यांनी दिल्लीच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. त्यातली मागणी क्रमांक 1 होती मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई. पहिली आणि सर्वात भावनिक मागणी, नीट पेपर फुटीच्या धक्क्याने नैराश्यात जाऊन ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या निष्पाप मुलांचे बळी या भ्रष्ट व्यवस्थेने घेतले, त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला रुपये 1 कोटींची आर्थिक मदत देण्यात यावी. अभिजित दिपके म्हणाले, हा विजय या त्या मृत विद्यार्थ्यांना समर्पित आहे आणि जोपर्यंत त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. मागणी क्रमांक 2 होती पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई.
दुसरी मागणी अत्यंत आक्रमक आहे. 20 तारखेच्या शांततापूर्ण मार्च दरम्यान ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर निर्घृण लाठीचार्ज केला, ज्यांनी अमित शहा आणि मोदींच्या नावाखाली विद्यार्थ्यांना रस्त्यावर तुडवलं, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अभिजित तिपके यांनी थेट अधिकाऱ्यांची नावे घेत इशारा दिला. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा, लक्षात ठेवा एक राजीनामा झालाय. आता कॉक्रोच सोबत पंगा घेऊ नका. जर आम्ही एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतो तर तुमची काय अवकात आहे? विचार करा मित्रांनो, एका सामान्य तरुणाने दिल्लीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना थेट माईकवरून दिलेला हा इशारा हा निव्वळ राग नव्हता, तर तो त्या अन्यायाविरुद्धचा संताप होता जो गेल्या 35 दिवसांपासून मनात सचला होता. मागणी क्रमांक 3, सर्व दाखल गुन्हे मागे घ्या. आणि तिसरी मागणी, 20 जुलैच्या आंदोलनानंतर देशातील हजारो विद्यार्थ्यांवर, आंदोलकांवर जे FIR दाखल करण्यात आले, त्यांना टॉर्चर करण्यासाठी, ते सर्व गुन्हे बिनशर्त मागे घेण्यात यावे. तरुणांचं भविष्य केसेसमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. CJPच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून मेसेज स्पष्ट केला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही डिमांड पूर्ण. दुसरी डिमांड 1 कोटीची भरपाई, ती पेंडिंग आहे. आणि तिसरी डिमांड आहे त्यांची विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, ती पेंडिंग आहे. तर मित्रांनो, जरा 2 मिनिटं शांतपणे विचार करा, या संपूर्ण घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं. आजच्या या डिजिटल युगात जेनझी आणि देशातील तरुणांची ताकद काय आहे हे या आंदोलनाने सिद्ध करून दिलं. सरकारे येतात आणि जातात, पण जेव्हा जनहित आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येते तेव्हा लोकशाहीत जनताच बादशाह असते. अभिजित तिपके यांनी आपल्या भाषणात एक खूप सुंदर आणि महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, लोकशाहीत बोलण्याची भीती बाळगू नका, घाबरू नका. त्यांना लाईन मध्ये ठेवणे गरजेचे आहे. हे स्वतःला बादशाह समजू लागले आहेत, पण ते फक्त आपल्यामुळे आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे ही. आपण बऱ्याचदा विचार करतो की माझ्या एकाच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे, पण हजारो आवाज एकत्र येतात तेव्हा त्यांची एक लाट बनते आणि ती लाट कितीही मोठ्या सत्तेचा डोंगर पाडू शकते. सरकारला वाटलं होतं की 2 दिवसांची मुदत दिली किंवा एका मंत्र्याचा बळी दिला की मुलं शांत होतील, पण आंदोलकांनी हे दाखवून दिलं की त्यांची लढाई फक्त एका पदासाठी नव्हती, तर ती संपूर्ण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. दुपारी 3:30 वाजता सरकारसोबत 3ऱ्या फेरीची बैठक होणार आहे, पण आता संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले की केंद्र सरकार या उर्वरित मागण्यांवर नेमकी भूमिका काय घेते. मित्रांनो, ही लढाई फक्त जंतर मंतरवर बसलेल्या त्या मुलांची नाहीये. ही लढाई या देशातील प्रत्येक त्या विद्यार्थ्याची आहे जो रात्रीचा दिवस करून अभ्यास करतो. ही लढाई त्या प्रत्येक आईवडिलांची आहे जे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतात. आज जर हे तरुण मागे हटले असते तर उद्या पुन्हा एखादा पेपर फुटला असता, पुन्हा एखादा प्रामाणिक विद्यार्थी नैराश्यात गेला असता, पुन्हा कुणीतरी सुसाईड केलं असतं. पण या आंदोलनाने देशातील तरुणाईला एक नवा विश्वास दिलाय. जर तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिलात तर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय योग्य आहे का? लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर खरोखर कारवाई झाली पाहिजे का? आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटीची भरपाई मिळायला हवी की नाही? तुमचं मत काय आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचं प्रत्येक मत महत्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि देशातील या महत्वाच्या मुद्द्यांवर तुमचा पाठिंबा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज प्रत्येक घराघरात पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मग चला, पुन्हा भेटूया एका अशाच सनसनाटी आणि महत्वपूर्ण सडेतोड विश्लेषणासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.